मित्रांनो, तलाठीची जी आगामी काळात भरती होणार आहे ती लवकरच आता भरती होणार आहे. कारण तलाठीचे वॅकन्सीज ऑलरेडी अनाउन्स झाले आहेत. जागा किती भरणार आहेत, किती जिल्ह्यानुसार आहे, सगळं व्यवस्थित अनाउन्स झालेलं आहे. त्याचे फॉर्म लवकरच स्टार्ट होणार आहेत आणि तलाठीची जी एक्झाम आहे किंवा परीक्षा आहे ती लवकरच होईल. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्ही याच्यासाठी पूर्ण सुसज्ज तयार आहे आणि याच अनुषंगाने आपण पण काहीतरी मदत म्हणून तुम्हाला यूट्यूबवर मागील वर्षी आलेल्या प्रश्नांची सिरीज आणि ही जी जेव्हा कंप्लीट होऊन जाईल त्यानंतर आपण सबसिक्वेंट लेक्चर्स मी घेऊन येणार आहे टॉपिक वाईज. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे की चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच येणारे जे काही व्हिडिओज असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर पण करा. तर चला स्टार्ट करूया आजचं हे सेशन. यात आपण काय आहे, मागील वर्ष जे काही आलेले प्रश्न आहेत ते प्रश्न आपण व्यवस्थितरित्या डिस्कस करतो आहे. अंकगणितचे जे क्वेश्चन्स आहेत अगदी इझी असे क्वेश्चन्स असतात. अगदी तुम्हाला जर कॉन्सेप्ट चांगल्या माहित आहे, तुमची वेल प्रॅक्टिस आहे, तर तुम्ही मॅक्सिमम क्वेश्चन्स सेकंदात उडवू शकता. म्हणजे 5-5, 10-10 सेकंदाचे काही काही क्वेश्चन्स असतात ते आपण पाहूया. 2019चा पेपर मी आज डिस्कस करतो आहे. 2019चा ऍक्च्युअल पेपर कसा आला होता. तर चला स्टार्ट करूया. जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, तलाठी भरती 2019चा हा पेपर, सर्व अंकगणित प्रश्नांचे सखोल विश्लेषण आपण इथून करणार आहोत. सगळे जेवढे काही क्वेश्चन्स आहेत मी पार्ट्स मध्ये करतोय. आजचा पहिला पार्ट, नंतर दुसरा पार्ट, तिसरा पार्ट, असे पार्ट्स येत जातील जेणेकरून तुम्हाला मी डिटेल सगळं आणि व्हिडिओची लेंथ पण वाढणार नाही. चला तर स्टार्ट करूया. एक छोटीशी अनाउन्समेंट आहे मित्रांनो. तुमच्यापैकी कोणी जर बँकिंग म्हणजे तलाठी व्यतिरिक्त, पोलीस भरती व्यतिरिक्त काही लोकांना जर बँकिंग मध्ये करिअर करायचं असेल आणि 2023 ही जर एक्झाम तुमची टार्गेट असेल तर जसं तुम्हाला स्क्रीनवर इथे दिसत आहे तर इथे तुम्ही यापैकी कुठल्याही कोर्सेससाठी बॅच मध्ये एनरोल होऊ शकता. युट्यूबवरही आपले बरेचसे कंटेंट आता मी अपलोड करतो आहे. तर त्यासाठी तुम्हाला एक सिक्वेन्शियल बॅच जर पाहिजे असेल, सगळे कंटेंट डिटेलमध्ये पाहिजे असेल आणि म्हणजे रिअल टाइम सगळे कंटेंट पाहिजे असेल तर तुम्ही बॅचलाही एनरोल करू शकता. चला आणखी आता पोलीस भरती पण लगेच होणार आहे. तर पोलीस भरतीची पण आपली एक बॅच चालू आहे. त्या बॅचसाठी तुम्ही जर एनरोल करायचं असेल, ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये तुम्ही करू शकता. दोनपैकी तुम्ही कुठेही करू शकता. जर नागपूरचे असेल तर ऑफलाईनसाठी जा आणि जर नागपूरच्या बाहेरचे असेल तर ऑनलाईन मोडसाठी तुम्ही जाऊ शकता. तर हा पेपर आहे 2019 मध्ये आलेले प्रश्न. पहा 2019 मध्ये हा आलेला प्रश्न, हा अंकगणिताचा पहिला प्रश्न. अगदी सोपा असा प्रश्न मित्रांनो, अगदी सोपा. तुम्ही थोडासा व्हिडिओला पॉज करा आणि ट्राय करून पहा. ठीक आहे. चला पॉज केला असेल, तुम्हाला काही सेकंड मी दिले होते. आशा करतो तुमचा आन्सर पण आला असेल. व्हेरी व्हेरी बेसिक क्वेश्चन ऍक्च्युली. काय एकदमच बेसिक क्वेश्चन असं म्हटलं तरी चालतंय. पहा, एका क्रिकेटच्या चेंडूचे वजन किती आहे म्हणते? 160 ग्राम आहे. एका चेंडूचे 160 ग्राम आहे. तर 12 चेंडूचे किती? तर सरळ सरळ मला सांगा तुम्ही, एका चॉकलेटची किंमत जर 1 रुपया असेल तर 10 चॉकलेटची किंमत 10 रुपये. तसंच आहे, बस बाकी काहीच नाही. तर एका 160 एका वस्तूची किंमत गुणेला नंबर ऑफ एकूण चेंडू. तर एकाची किंमत किती आहे? 160 ग्रॅम गुणेला 12. तर किती होते? 12 सोडा 192 होतं, तुम्हाला माहित आहे. आणि 1960 ग्राम. तर किती येतं हे? 1960 ग्रॅम. ग्राम मध्ये आहे तर युनिट जे आहे ग्राम मध्ये आहे, तर तुमचा आन्सरही कशात यायला पाहिजे? ग्राम मध्येच यायला पाहिजे. ओके. तर किती येतं? 1920 ग्राम. 5 सेकंदाचा प्रश्न. चला. वडील व मुलाच्या वयाची सरासरी 20 वर्ष आहे. अगदी सोपा. वडील व मुलांच्या वयाची सरासरी 20 वर्ष आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:1 आहे. तर वडिलांचे वय काय? अगदी सोपा असा प्रश्न, काहीच नव्हतं त्याच्यात. आता तुम्हाला एक कॉन्सेप्ट इथे माहित पाहिजे की सरासरी काय असते. आता सरासरी तुम्हाला माहित असलं तर वेल अँड गुड, आणि
नसेल माहीत त्याच्यापेक्षा चांगलं, काय हरकत नाही. त्यांनी म्हटलंय भैया की सरासरी सांगा. तर मला सांगा, आपण जर सरासरी काढतो, वयाची सरासरी त्यांनी ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे, वयाची सरासरी जर दिलेली आहे, एक वडील व मुलांच्या वयाची सरासरी 20 आहे. बरं, आणि त्यांचे गुणोत्तर किती आहे, तर 7:1 आहे. तर वडील आणि तर आपण जेव्हा यांचा जर 7x प्लस x अपॉन 2 जर केलं तर हे काय मिळतो तुम्हाला, ॲव्हरेज मिळतो. म्हणजे ॲव्हरेज काय असतो, दिलेल्या एकूण संख्या, संख्यांची बेरीज भागेला नंबर ऑफ संख्या, संख्यांची बेरीज भागेला संख्या. हे काय असतं, हे असतं ॲव्हरेज. याला काय म्हणतो आपण, ॲव्हरेज. ओके, याला काय म्हणतो आपण, ॲव्हरेज म्हणतो की नाही. तर दिलेली संख्या, आता आपल्याला समजा ऍक्च्युअल संख्या ना दिलेल्या, त्यांची बेरीज आपल्याला करतात. ह्या समजा त्यांचे वय आहे, आपण 7x आणि वगैरे घेतला आहे, याची व्हॅल्यू आहे एवढी. तर 8x ची व्हॅल्यू किती, 8x इज इक्वल्स टू 40. म्हणजे हा दोन्ही काढू शकतो तुम्ही. तर x ची व्हॅल्यू किती इथून आली, 5. x ची व्हॅल्यू इथून किती आली, 5. तर आपल्याला काय पाहिजे, वडिलांचे वय काय. तर वडील कोणते आहेत, हे वाले वडील आहेत आणि हा आहे मुलगा. तर 7×5 35 वर्षांचे वय आहे. बरं, आता हे तर झालं एवढं, म्हणजे आपण एकदम कॉन्सेप्ट नुसार गेलो. मी जर ॲज अ स्टुडंट असतो तर काय केलं असतं, वडिलांच्या वयांची मुलाची वय किती आहे, 20 आहे, म्हणजे सरासरी 20 आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:1 आहे. तर वडिलांचे वय काय, म्हणजे आजचे वय. तर काही न करता पहा तुम्ही कसं आन्सर केलं असतं डायरेक्टली एका सेकंदात. मी काय, मला एक सांगा की इथे दोन ऑप्शन तर होऊ शकत नाहीत. हा ऑप्शन होऊ शकत नाही, हा होऊ शकत नाही. कारण रिझन काय आहे, वडिलांचे वय हे 7च्या पटीत यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, 7च्या पटीत. वडिलांचे वय यायला पाहिजे 7च्या पटीत. कारण 7चा मल्टिपल. तर एक तर हे होऊ शकतो किंवा हे होऊ शकतं. समजा तुमच्याकडे वेळ जर कमी असेल तर तुम्ही काय करू शकता, दोनपैकी आन्सर टिक करू शकता, वेळ कमी असेल तर. नाही तर मग तुम्हालाच सांगितलं. आता मला सांगा, 7 आणि 1 8 मिळून किती होतं, 8. 8ला 2 ने डिवाइड केलं तर किती, 20 येतं. म्हणजेच 4 पार्टची व्हॅल्यू किती, 20. तर 7 पार्टची व्हॅल्यू किती, म्हणजे 4 पंच 20, 7 5 35. किती आहे, किती सेकंड लागतात त्याला, 5 सेकंड. किती लागतात, 5 सेकंड. 7 5 35. वडिलांचे वय किती, 7. ठीक आहे, हा झाला एक फास्टर अप्रोच. चला पुढे जाऊया. एक फासा 80 वेळा फेकला. एक फासा किती वेळा फेकला म्हणते भाऊ ना, 80 वेळा फेकला. एक फासा 80 वेळा फेकला जातो आणि 3 ही संख्या 14 वेळा. आता तुम्हाला फासा माहित असायला पाहिजे. फासा म्हणजे काय, एक क्यूब असतो असा. ठीक आहे, मी थोडा ड्रॉ करतो, माझी ड्रॉइंग थोडी चांगली आहे, हसू नका फक्त. ठीक आहे, ही ड्रॉइंग आहे. 1 2 3 4 5 आणि 6. तुम्हाला माहिती आहे फासा म्हणजे काय असतं, डायस. जे डायस असते ना, तर ती डायस आहे. तर ही डायस अशी असते, तर याच्यावर संख्या आहेत, 6 नंबर्स असतात, 1 2 3 4 5. 6 पैकी एक तर नंबर कुठला ना कुठला येणारच आहे. जेव्हा तुम्ही फासा फेको ना, असा फेकला तर कुठे ना कुठे एक संख्या तर येईलच की नाही. बरं, काय हरकत नाही, कोणती ना कोणती एक संख्या ते येणारच आहे. जर असं असेल तर मग त्यांनी काय म्हटलंय, आता फासा फेकला यादृच्छिकपणे, म्हणजे रॅन्डमली जर तुम्ही तो फासा फेकला, तर 3 ही संख्या मिळवणे समान किती. मला सांगा, तुम्ही 14 वेळा फेकला म्हणते, तो जर 3 ही संख्या 14 वेळेला आहे, म्हणजे याचा अर्थ त्यांनी काय केला, एकच फासा फेकतोय तुम्ही, 80 वेळा फेकला म्हणजे 80 मिळून 3 ही संख्या किती वेळा आली असेल, तर 14 वेळा आली म्हणते. कारण 14 वेळा काय आली आहे, 3 ही संख्या आली. तर 80 पैकी 14 वेळा आली आहे, म्हणजे ही काय आहे, 3 ही संख्या येण्याची संभावना. 3 ही संख्या येण्याची संभावना. ठीक आहे, 3 ही संख्या येण्याची संभावना काय आहे, 80 पैकी 14. आता मला तर, मी ॲज अ स्टुडंट असतो तर पहिलेच आन्सर केलं असतं की हा ऑप्शन होऊ शकत नाही, हा ऑप्शन होऊ शकत नाही. कारण का, की कोणत्याही वस्तूची संभावना किंवा कोणत्याही व्हॅल्यूची संभावना किंवा प्रोबॅबिलिटी जी असते ती नेहमी, प्रोबॅबिलिटी ऑफ एनी नंबर इज ऑलवेज लेस दॅन 1. प्रोबॅबिलिटी ऑफ एनी नंबर इज ऑलवेज लेस दॅन इक्वल टू 1 असते. म्हणजे 1 किंवा 1 पेक्षा कमीच असते प्रोबॅबिलिटी. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एनी नंबर लाईज बिटवीन ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणजे आपण जर म्हटलं कोणत्याही संख्येची प्रोबॅबिलिटी जर काढायची असेल तर इट इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. इट इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि लेस दॅन इक्वल टू 1. म्हणजे एवढी असते प्रोबॅबिलिटी. कोणत्याही नंबरची प्रोबॅबिलिटी ही नेहमी काय असते, कोणत्याही नंबरची प्रोबॅबिलिटी ही ग्रेटर दॅन इक्वल टू 1
ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि लेस दॅन इक्वल टू 1 याच्या मधातच असते कधी पण. तर तुम्ही पहिला ऑप्शन तर हा तर 1 च्या वर गेला, हा पण ऑप्शन 1 च्या वर गेला. आता राहिले तुमचे दोन आन्सर. तर तुमचं 23 येऊ शकतो का 7 येऊ शकतो. तर इथं तुम्ही काटल्यानंतर काय येतं 7/40. किती आलं पाहिजे 7/40. ऑप्शन नंबर 1. 5 ते 10 सेकंदाचा क्वेश्चन आहे मित्रांनो. 5 ते 10 सेकंद समझले. बरं चलो आगे चलते देखते सवाल क्या है. एकदम सोपा सा प्रश्न. रमन आणि गगन यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 5:7 आहे. त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर 2:3 आहे. जर प्रत्येकाची सेव्हिंग जर एवढी असेल तर बचत किती केली असेल, याचे उत्पन्न काढा. आता मी ॲज अ स्टुडंट असतो या क्वेश्चनला कसं केलं असतं, एका लाईन मध्ये न वाचता काही न करता. कसं तर ते सांगतोय. मला सांगा कसं केलं असतं आपण. त्यांनी काय विचारलं, त्यांचे उत्पन्न काढा. ऍक्च्युअल उत्पन्न काढायचं. उत्पन्न आपल्याला पाहिलं तर ऑप्शन. आता पहा मी फक्त रेशो पाहिले दोन्ही. तर हा 5चा मल्टिपल आहे, हाय 5चा मल्टिपल आहे, हाय 5चा मल्टिपल आहे, हाय 5चा मल्टिपल. बरं या आता कोणता ऑप्शन एलिमिनेट झाला नाही. आता दुसरं पाहू आपण 7चा मल्टिपल कोण आहे. तर हा 7चा मल्टिपल नाही. हा आहे 25 7 175 हा आहे. हा 7चा मल्टिपल नाही, हा 7चा मल्टिपल. तुमचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. काही सॉल्व्ह केलं का मी नाही. तुमचा आन्सर काय डायरेक्ट तुमचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. आता आपण कॅल्क्युलेशन करू. पहिला तुमचा आन्सर आला ऑप्शन नंबर 2. जबरदस्त ट्रिक काय त्या, म्हणजे याच्यासाठी डिटेल कॉन्सेप्ट लागतात. त्या कॉन्सेप्ट मी पुढे घेऊन येईल की काय काय कॉन्सेप्ट असतात, कशा असतात. टेन्शन घ्यायचं नाही. ओके. तो आता पाहूया. मला सांगा त्यांचं एक तुम्हाला माहित असतं कुठल्याही व्यक्तीचं जेव्हा उत्पन्न जेव्हा असतं, मला मराठी बरोबर इन्कम लिहितो मी. इन्कम मायनस एक्सपेंडिचर इक्वल्स टू सेव्हिंग असतं. काय असतं सेव्हिंग. म्हणजेच याचा अर्थ काय भाऊ की इन्कम मायनस एक्सपेंडिचर म्हणजे उत्पन्न मायनस खर्च बरोबर काय असतं सेव्हिंग. म्हणजे उत्पन्न मायनस खर्च बरोबर काय असतं ही बचत असते. बचत हा एक रिलेशन तुम्हाला माहित असायला पाहिजे. मी आन्सर तर तुम्हाला दिलंय. तुम्हाला सांगितलं ऑप्शन नंबर 2 आहे. कसं दिलाय मी डायरेक्ट फक्त रेशो पाहिला. 7चा मल्टिपल कोण आहे तो हाच आहे. 7ने बघा 7च्या पाड्या देणारा, बाकी कोणी आहे नाही. बरं हे तर समजलं. आता हे झाल्यानंतर मला सांगा की आपल्याला काय पाहिजे. आपल्याला हे दिलंय, यांचा रेशो दिलाय. तर एवढं रिलेशन तुम्हाला माहित असावं आणि अपेक्षा आहे की तुम्हाला एवढं सगळं माहित आहे. बरं त्याच्यानंतर आता 5/7 हा त्यांचा रेशो आहे. हा कशाचा उत्पन्नाचा. हे झालं उत्पन्न. आणि खर्च किती आहे तर त्याचा दिलाय 2/3. ठीक आहे. आणि तुम्हाला माहित आहे यांचा जर आपण मायनस केला तर काय येतं इथं बचत येतं. दोघातून मायनस जर केला, उत्पन्नामधून खर्च केला तर बचतचा रेशो किती आहे. रेशो न देता त्यांनी काय दिलाय ऍक्च्युअल दिलाय. किती दिलाय 2500. बरं असं दिलंय. आता तुम्हाला बेसिकनं जर करायचं असेल तर फारच छान. तर बेसिकनं म्हणजे आपण एक इक्वेशन बनवूया. तर इक्वेशन किती होतं 5x मायनस 2500. मी काय केलं 2500 ला लिहिलं. म्हणजे उत्पन्न मायनस बचत केली तर खर्च मिळतो आपल्याला. म्हणजे जसं आपण उत्पन्न मायनस खर्च बरोबर बचत लिहिलं होतं की नाही, तर याला मी इकडे करतो उत्पन्न मायनस बचत बरोबर खर्च. ठीक आहे. याच फॉर्म्युला तर इकडे लिहिलं. हे झालं रमनचं. आणि दुसरं 7x मायनस 2500 इज इक्वल्स टू किती 2/3. याला तुम्ही जेव्हा सॉल्व्ह कराल तर 5×3=15 7×2 14. म्हणजे x ची व्हॅल्यू इथून किती येते 25×3=75 म्हणजे 2500. x ची व्हॅल्यू किती 2500. तर x ची व्हॅल्यू जर 2500 आहे तर आपल्याला काय काढायचं आहे 5x ची व्हॅल्यू आणि 7x ची व्हॅल्यू. 5x ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे तर 25 पाहिजे 600 12500. हे तुमचा आन्सर आहे. मी सांगितलं तुम्हाला ऑप्शन. हे झालं इक्वेशनने. ठीक आहे. आता याच्यापेक्षा थोडंसं फास्टर वर्जन काय आहे, ही असं न करता तुम्ही एक क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड असते त्याच्यापेक्षा फास्टर काय आन्सर तुमचा आलाय. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड पहा काय म्हणते की मी यांचं याच्यासोबत गुणाकार करतो, याचं याच्यासोबत गुणाकार करतो, याचा याच्यासोबत गुणाकार करतो. पहा तर 5×3=15 5×3 मायनस 7×2 14. ज्याच्यातून जे मायनस होते ते करायचं. म्हणजे काय केलं मी 7×2 14 7×2 बरोबर 25×2 50 25× आता मोठ्यातून मोठं करा 25×3=75. साइन जर सेम असेल तर काही प्रॉब्लेमच नाही आहे. म्हणजे सगळे पॉझिटिव्ह आहे. तर 25×3=75 2500×3 मायनस 2500×2. आता यातला कॉमन काढतो 2500 मी कॉमन काढतो. 2500 जेव्हा कॉमन काढला तर किती येतं 3 - 2. ठीक आहे. तर किती उरतं इकडे 5×3=15 7×2 14 म्हणजे 1 14 मायनस 15 - 14 15 - 14. तर किती येतं एक पार्टची व्हॅल्यू आहे. हा किती येते तर भाऊ 2500 येते. एक पार्टची व्हॅल्यू किती हे तुमचं रिलेशन आलं. एक पार्टची व्हॅल्यू किती 2500. एक पार्टची व्हॅल्यू जर 2500 असेल तर मला सांगा तुम्ही एका पार्टची व्हॅल्यू जर 2500 असेल तर 5 पार्टची व्हॅल्यू किती
आपल्याला काढायची एका पार्टची व्हॅल्यू, तर 5 पार्टची व्हॅल्यू 2500 गुणिला 5, हे झालं 5 पार्टचं. आणि 7 पार्टची व्हॅल्यू किती आहे? 7 गुणिला 2500, बस 175. आणि हे किती होते? 125. आणि त्याच्यावर 2 शून्य लावून द्यायचे, कारण 2 शून्य आहेत म्हणून. तर हेच तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, एवढं सगळं मी केलं का? मी तर तुम्हाला सांगितलं होतं एका लाईन मध्ये आपण उत्तर काढलं, एका लाईन मध्ये. बस जसा रेशो पाहिला, रेशो पाहताच आणि टिक केलं आणि पुढे गेलो. बस समजले? चल. आता इथे बघा, म्हटलं पी ची व्हॅल्यू -2, पी ची व्हॅल्यू किती दिली? -2. तर याची व्हॅल्यू काढायची आहे. तर ठेवा बाबा, 27 गुणिला 4 मायनसचा 2 आहे. ठीक आहे, हा मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. आणि मायनस अंडर ब्रॅकेट 16 गुणिला 4 64, इथे देतो मी, आणि +7. ठीक आहे, आता हे बॉडमास्टर रूल लागतो, याला काहीच नसतं यात बॉड. इथे किती येतं? 27 गुणिला 8. ठीक आहे, मायनसचा, हे सगळं मायनस मध्ये येऊन जाईल. मायनस मायनस प्लस होऊन जातो, मायनस मायनस प्लस 64 + 7. 27 8 -216 असतो. 27 साठी किती असतं? -216. ठीक आहे, 27 साठी -216. 27 साठी 216 आलं. आता त्याच्यानंतर तुम्ही जर इथं पाहिलं तर तुमचं आन्सर कोणतं यायला पाहिजे? ठीक आहे, हे तर निगेटिव्ह आन्सर येईल. ठीक आहे, कारण नेगेटिव्ह का बरं येईल? -2 लावा लागेल ना. 4 दुने 8, 27 8 216. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही पॉझिटिव्ह येईल. मग 216 पेक्षा तुमचा आन्सर कमी असायला पाहिजे. मला सांगा, नेगेटिव्ह मध्ये 216 पेक्षा कमी यायला पाहिजे. कोणता ऑप्शन आहे? हा नाही, हा नाही, हा नाही. तुमचा आन्सर असायला पाहिजे हे. तर पाहूया, 64 + 7. तर किती झालं आता हे? आता 7 आणि 4 11. 6 मधून 11 गेले किती राहतात? बरोबर आहे, युनिट डिजिट मध्ये 5 पण यायला पाहिजे. युअर आन्सर इज 10. ठीक आहे, 145. ना समजे कितना आसान है भाई? काहीच नाही, 145 तुमचा आन्सर यायला पाहिजे. 64 आणि 7 किती? 7 आणि 4 11 म्हणजे 71 है ना. तर 6 मधून 1 गेला, 5 आले, आणि 14 145 मायनसचा 145. म्हणजे तुम्ही पूर्ण कॅल्क्युलेशन जरी केलं तर तुमचं आन्सर येते. पण मी ॲज अ स्टुडंट काय केलं? असतं एका लाईन मध्ये तुम्हाला सांगतो. पण जसं इथून तुम्हाला समजलं की ही व्हॅल्यू निगेटिव्ह, कारण हा जो 2 आहे याच्यासोबत कनेक्ट होणार होता, हा पूर्ण व्हॅल्यू निगेटिव्ह येतो. आता निगेटिव्ह 27 गुणिला 8 जर केलं तर 216. तर त्यासाठी तुम्हाला पाडाही पाठ पाहिजे. ठीक आहे, पाडेही चांगले पाठ पाहिजे. 216 येतं, आणि याचं पहा, हे ब्रॅकेट लागून जे काय असेल हे येतं पॉझिटिव्ह व्हॅल्यू, आणि याच्या समोर पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. मला सांगा, 216 पेक्षा कमी आन्सर यायला पाहिजे, तेही निगेटिव्ह यायला पाहिजे. कोणता ऑप्शन आहे? हे पण नाही, हा पण नाही, हा पण नाही. तुमचा आन्सर असायला पाहिजे हे. काहीही न करता, पूर्ण कॅल्क्युलेशन न करता. ठीक आहे, चला आगे चलते. यातनी पाहायचं आहे की कोणता मॅच होतो. तर 89 मायनस मायनस 89 आहे, तर हा इकडे, हा काय येतो? एवढ्या ब्रॅकेटमध्ये हा मायनस येईल, आणि त्याला लागून मायनसच येतं, पूर्ण मायनस येतं. तर आपल्याला मायनस मध्ये येतो का पाहूया. तर इकडे किती? मायनस 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 प्लस होऊन जाईल ब्रॅकेटच्या बाहेर, है ना. इथे मायनस मायनस, आणि हा मायनस लागल्यानंतर प्लस होऊन जाईल. ठीक आहे, मायनसने मल्टिप्लाय केल्यानंतर प्लस होऊन जाईल सगळे. तर हे तर होऊ शकत नाही. त्यानंतर पाहू 36 आणि 97, हे मायनस आणि मायनस आहे, इकडे पण मायनस ही पूर्ण व्हॅल्यू आहे. तर हेच तुमचा आन्सर आहे. ऑप्शन नंबर 2 इज आन्सर. हे होऊ शकत नाही, हे होऊ शकत नाही. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2. चला, एक मोटर बोट प्रति तास 18 किमीच्या वेगाने प्रवास करते. ओके, एक मोटर बोट 18 किमीच्या वेगाने प्रवास करते तर करू द्या. आता 90 किमी जर जाण्यासाठी तिला किती वेळ लागेल? तुम्हाला माहित असतं की वेळ बरोबर काय असतं भाऊ? वेळ बरोबर अंतर भागेला वेग. म्हणजे हा फॉर्म्युला, बेसिकचा फॉर्म्युला. तर अंतर किती आहे आपलं? 90 किलोमीटर. वेग किती आहे भाऊ? प्रति तास म्हणजे 18 किलोमीटर. तर वेळ किती लागत असेल? वेळ एवढा लागेल. तर किती येतं वेळ? 18 × 90, 5 तास. किती आहे वेळ? अगदी बेसिकचा क्वेश्चन. मी ॲज अ स्टुडंट असतो काय केलं असतं? 90 भागेला 18, 18 × 90, 5 तास. जय माता दी. समजले? चला, नंबर सिरीज. अगदी नंबर सिरीज बेसिक दिल्या गेलेल्या क्रमामध्ये पुढील पद काढायचं. मला सांगा, 7 आहे, 7 हा 7चा, सगळे 7चे मल्टिपल आहे. 7चा पॉवर 1, 7चा पॉवर 2, 7चा पॉवर 3. पुढे यायला पाहिजे 7चा पॉवर 4. 7चा पॉवर 4 म्हणजे 7चा स्क्वेअर गुणिला 7चा स्क्वेअर. 7चा स्क्वेअर म्हणजे 49चा स्क्वेअर, 49 गुणिला 49. याचा अर्थ काय आहे? 49चा स्क्वेअर. आणि तुम्हाला माहित आहे 49चे स्क्वेअर मी शॉर्टकटनं शिकवले आहे तुम्हाला. म्हणजे असे शिकवतो आपण. 49चा स्क्वेअर म्हणजे असतं 2401. एक ट्रिक घेऊन येईल मी की कोणत्याही नंबरचा स्क्वेअर सेकंदात कसा काढायचा. बस, कोणत्याही नंबरचा स्क्वेअर अगदी सेकंदात कसा काढायचा. ठीक आहे,
चलो, आय होप इट गॉट दिस. तर आंसर कोणता आहे मग तुमचं? आंसर आहे 2401. किती आहे? 2401. कितना आसान है ना? बहुत ही आसान है. चलो आगे चलते हैं. चला, मदत तुम्हाला थोडीशी ॲड पण आली आहे. आम्हालाही थोडेसे 2 पैसे कमवू द्या, कारण तुमच्यासाठी एवढं मेहनत करतो आम्ही. तर ऑब्वियस आहे, आमचं घर पण चाललं पाहिजे. तर ॲड पोलीस भरतीची जी आहे एक्झाम जी लगेच आता होणार आहे, त्याची ॲड आपली म्हणजे आता भरती पण चालू होणार लगेच, ग्राउंड पण चालू होईल. पण त्यासाठी तुम्हाला पेपर जर क्वालिफाय करायचा असेल तर त्यासाठी प्रॉपर एक मार्गदर्शन हवं. त्यासाठी आपली एक बॅच चालू आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्ममध्ये. तर त्यासाठी तुम्ही रजिस्टर करू शकता. ठीक आहे, काही माहिती लागत असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. आपला सेंटर पण आहे ऑफलाईन सेंटर, त्याचा ॲड्रेस तुम्हाला इथे दिसतोय. तर तुम्ही याची इन्फॉर्मेशन घेऊ शकता. चला पुढे चालायचं. एक काम 18 दिवसात ए हे एक काम 18 दिवसात पूर्ण करतो. बी तेच काम ए द्वारे घेतलेल्या वेळेच्या अर्ध्या वेळेत पूर्ण करतो. तर एकत्र काम करून एका दिवसामध्ये त्याच कामाचा किती भाग पूर्ण होईल? वा रे वा, किती इझी क्वेश्चन. काहीच नाही. स्पीड टाइम डिस्टन्स टाइम अँड वर्कची कॉन्सेप्ट आहे. जर तुम्हाला टाइम अँड वर्कची कॉन्सेप्ट माहित असेल तर म्हणजे हार्डली 10 सेकंड याला लागायला पाहिजे. हार्डली 10 सेकंड. पण तुम्हाला माहित असतं की एफिशियन्सी बरोबर वर्क अपॉन टाइम हा एक फॉर्म्युला आहे. तर आपल्याला एफिशियन्सी सांगा. आपण वर्क इथे मानूया, म्हणजे काम त्याचं मानूया. काम मानूया 1 युनिट. किती आहे? कधीही काम काय मानायचं? नेहमी 1 युनिट मानायचं. नेहमी काम मानायचं किती मानायचं? 1 युनिट. 1 युनिट काम मानलं आपण. तर मला सांगा एफिशियन्सी किती असेल? एफिशियन्सी किती असेल त्याची? कोणाची? एफिशियन्सी ऑफ ए किती आहे? एफिशियन्सी म्हणजे काय? एका दिवसात केलेलं काम. तर वर्क किती आहे? 1. वेळ किती आहे? 18. हे झालं त्याचं. एफिशियन्सी ऑफ बी, तो काय म्हणतो? ज्याला ए ला जेवढा टाइम लागतो त्याचा अर्धा, म्हणजे याचा अर्धा, म्हणजे याला 9 दिवस लागतील. याला 9 दिवस लागेल. त्याची एफिशियन्सी किती असेल? 1/9. आता जेव्हा ते मिळून काम करतील तर एफिशियन्सी ऑफ ए प्लस एफिशियन्सी ऑफ बी दोघांची ऍड होईल. तर 1/18 प्लस 1/9. तर किती येतं हे? 1/18. आता याचा एलसीएम घ्यायचा लसावी. ते 1/18 प्लस 2/18. एलसीएम घेतल्यानंतर खाली राहतो, म्हणजे दोन्ही मल्टिप्लाय केलं. या फ्रॅक्शनला मी काय केलं? दोन्ही मल्टिप्लाय केलं, खाली आणि वर. दोन्ही आणि मल्टिप्लाय केलं तर याला काय होते? हे तर 2/18. किती होतं? 2/18. तर झालं हे 3/18. 3/18. 3/18 म्हणजे याचा अर्थ काय? पुन्हा सांगतो, इथून हाईट झालो थोडंसं. 1 युनिट आपण काम मानलं. एफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे एफिशियन्सी इक्वल्स टू 1/9. याची एफिशियन्सी किती आहे? पहिल्याची एफिशियन्सी ऑफ ए इज 9/18. एफिशियन्सी ऑफ बी 1/9. ठीक आहे. आता एफिशियन्सी ऑफ ई प्लस बी किती होते? 1/18. आणि दुसऱ्याचं काय येतं? याचा एफिशियन्सी किती आहे? 1/9. पुन्हा सांगतो. ठीक आहे, 1/9 झालं एफिशियन्सी ऑफ ए प्लस बी. म्हणजे एफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता. जर आता याचं एलसीएम घेतल्यानंतर खाली डिनॉमिनेटर 18 झाला, वरती काय येतं? 1 + 2. तर 3/18. 3/18 म्हणजे काय? याला जर काढलं 3 नंतर 3च, 3 साइन 18. 1/6 तुमचा आन्सर आहे. विच इज द ऑप्शन? ऑप्शन नंबर 1/6, ऑप्शन नंबर सी. ठीक है, ये तो हो गया आम जिंदगी. अब आम्ही शॉर्टकट देखते, थोडासा फास्ट काय असतं. मी एज अ स्टुडंट असतो कसं केलं असतं? काही नाही, मला माहित पडलं याचे 1/18 आहे आणि याची म्हणते, हा काय म्हणतो? अर्धा तास, अर्धा वेळ घेतो, म्हणजे 1/9. याचा एलसीएम येतो 3/18 म्हणजेच 1/6. किती सेकंड लागतात रे बाबा असं करायला? हार्डली 5 ते 10 सेकंड. ठीक आहे, चलो. ही सरासरी काढायचं आहे. ॲव्हरेजची कॉन्सेप्ट तुम्हाला आत्ताच सांगितलंय. ॲव्हरेज बरोबर काय असते मित्रांनो? ॲव्हरेज बरोबर असते एकूण संख्येची बेरीज, संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या. संख्या अपॉन बेरीज, बेरीज अपॉन ॲव्हरेज काय असतो? तर ॲव्हरेज बरोबर बेरीज भागेला संख्या. ना समजे? ओके, चला. तर एकूण संख्या, आता याला 2 पद्धतीने काढायचं. मी असतो तर दुसऱ्या पद्धतीने केलं असतं, पण तुम्हाला एक रेग्युलर मेथड सांगतो. तर संख्यांची बेरीज किती आहे? यांचं टोटल करा. आता यांचं टोटल किती होतं? 8 5 13, 13 5 18, 18 8 26. ठीक आहे, 26 चा 6 चाले 2, 6 3 9, 9 5 14, 14 3 17, 17 8 25, 25 35, 35 34, 34 2 36. किती होतं? 366. ही झाली तुमची बेरीज. आणि संख्या किती आहेत? तर संख्या मोजा इथून. किती संख्या आहेत? संख्या किती आहेत? तर 1 2 3 4 5 6. ठीक आहे, इथे आहेत 6 संख्या. तर हा झाला तुमचा सरासरी. सरासरी. ठीक आहे, किती झाला? हा झाला तुमचा सरासरी. तर काटा याला. किती झालं? ॲव्हरेज लिहितो मी शॉर्टकटमध्ये. तर 6 6 6 36, 6 1 6 61, म्हणजे ऑप्शन नंबर हा. बरं, हे तर झालं आम जिंदगी, म्हणजे तुम्ही सगळं कॅल्क्युलेशन केलं, काही हरकत नाही. प्रश्न अगदी सोपा होता. पण तुम्हाला जर कॅल्क्युलेटिव्ह व्हॅल्यू आल्या तर काय करायचं? दुसरा एक पद्धत सांगतो, डेव्हिएशन मेथड. 68 30 55 88 95
95 95 त्यानंतर 30 एवढ्या संख्या आहे. आपण एक अज्यूम समजा हा तुमचा ॲव्हरेज आहे. समजा तुमचा ॲव्हरेज किती आहे? समजा तुमचा ॲव्हरेज किती आहे? समजा तुमचा ॲव्हरेज किती आहे? समजा तुमचा ॲव्हरेज आपण घेतला, समजा ॲव्हरेज आहे तुमचा 60. डेव्हिएशन मेथड म्हणतात. याचा आपण काय केलं, समजा यांचा फरक पाहायचा दोघांचा किती आहे. हा कधी लावायचा मेथड? जेव्हा कॉम्प्लिकेटेड व्हॅल्यू असेल तेव्हा. ठीक आहे. आता या दोघांचा फरक किती आहे? हा किती जास्त आहे? हा पॉझिटिव्ह 8 आहे. हा किती आहे? -30 आहे. म्हणजे छोटा आहे ना 30. हा किती आहे? पॉझिटिव्ह, हा मायनसचा 5 आहे. हा किती आहे? पॉझिटिव्हचा 28 आहे. हा पॉझिटिव्हचा 35 आहे आणि हा निगेटिव्हचा 30 आहे. ठीक आहे. हा त्यांचा आपण डिफरन्स घेतलाय, 60चा आणि दिलेल्या संख्येचा डिफरन्स घेतलाय. बस आता इथल्या इथंच कार्यक्रम करा. तर 30 आणि 35, 30 आणि 5, 35 कटला. बरं, आणि आता पहा 28 आणि 8, 8 आणि 8 16, म्हणजे 36, 36 मायनस 30. तर पॉझिटिव्हचा 36, पॉझिटिव्हचा 36 मायनस 30, तर किती उरला? 6. हा एक्स्ट्रा उरला. म्हणजे तुमचा ॲव्हरेज किती आहे? 60. पहिला तर आहेच आहे, त्याच्यावर 6, आणि हा जो 6 आलाय हा 6 लोकात वाटून द्यायचा. किती लोकात वाटायचा? जेवढे लोक आहेत त्याच्यात वाटून द्यायचा. म्हणजे किती येतं? 60 प्लस 1 दॅट इज 61. ना समजे? कितना आसान आहे ना? बहुत ही आसान आहे. ही याला म्हणतात अज्यूम मीन मेथड किंवा डेव्हिएशन मेथड म्हणतात. दोनपैकी तुम्ही काय करू शकता, एक तर डेव्हिएशन मेथड किंवा अज्यूम मीन मेथड. जर तुम्हाला ही मेथड चांगली वाटत असेल. आता याचा फायदा काय आहे? जेव्हा कॉम्प्लिकेटेड व्हॅल्यू असतील, मोठ्या जेव्हा व्हॅल्यू असतील, तुम्हाला ॲडिशन सबट्रॅक्शन करायची गरज नाही. सो युअर आन्सर इज ऑप्शन नंबर डी, दॅट इज एक्स. दोन्ही मेथडनं आपण काढलं, आन्सर इज सेम. ओके. चलो, एक फासा फेकला जातो. फाशावर दर्शवलेली 2 ने विभाज्य नसण्याची संभावना काय? संभाव्यता काढायची म्हणजे प्रोबॅबिलिटी. मला सांगा, आत्ताच आपण एक फासा काढला होता. तुम्हाला 2 क्वेश्चन्स आले प्रोबॅबिलिटीवर. अगदी सोपे असे प्रश्न. हा समजा एक फासा आहे. मला ड्रॉइंग थोडी खराब येते. बरं, चांगली काढू का? चांगला डेकोरेशन करू. थांबा, घ्या बे, डेकोरेशन पण केलं तुमच्यासाठी. ठीक आहे. 1 2 3 4 5 आणि 6 असे नंबर्स आहे. आता मला सांगा, हा फासा जेव्हाही आपण हा फासा फेकू तर याच्यावर काय येईल? संख्या कोणतरी येईल ना, कोणती तरी येईल. पहिल्या समजा एकच फासा आहे, तर आता पॉसिबिलिटी काय? 1 2 3 4 5 आणि 6 यापैकी कोणताही अंक येऊ शकतो की नाही? कोणताही अंक यापैकी येऊ शकतो. बरं, यापैकी कोणताही अंक जर येत असेल तर आपण काय पाहिजे म्हणते? 2 ने विभाज्य न होण्याची संभावना. नसण्याची संभावना मला सांगा, 2 ने न विभाजणारे नंबर कोणते कोणते आहेत? म्हणजे विषम संख्या. 1 2 3, तर काय आलं पाहिजे? 3 येऊ शकते. 3 संख्या येऊ शकतात. कशातून? 6 मधून. तर तुमचा आन्सर असायला पाहिजे 1/2. जय माता दी. 1/2. किती आन्सर सोपा आहे? 1/2. 3 येऊ शकतं प्रोबॅबिलिटी. आता मी इथे कॉन्सेप्ट नाही सांगतोय, डायरेक्ट क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं ते सांगतोय. ठीक आहे. चला, किशोर पास होण्यासाठी 35% गुण मिळवायचे आहे. त्याला 35 गुण मिळाले आणि तो 35 गुणांना पास झाला. बरं, काही हरकत नाही. आता मला सांगा, किशोरला पास व्हायला किती लागते? पास व्हायला लागतात 35%. 35% कशाच्या? एकूण गुणांच्या. एकूण गुणांच्या 35% लागते. आपण समजा एकूण गुण, किती गुणाची एक्झाम आहे? एकूण गुण किती आहेत एक्झामचे? ते आहेत 100%. किती? 100%. काही व्हॅल्यू दिली नसेल तर आपण अजून करू शकतो. 100 गुणाची एक्झाम आहे. मला सांगा, भाऊला मिळाले किती? 35 मार्क्स मिळाले. आणखी जर 35 मिळाले असतील, भाऊ पास झाला असता की? बरं, तर याची व्हॅल्यू किती दिली आहे? 70ची व्हॅल्यू तुम्हाला एक्झाम मध्ये दिली आहे 35%. है ना? 35% एकूणच्या 35%. तर आपल्याला 35%ची व्हॅल्यू किती एवढी दिली आहे, तर 100%ची व्हॅल्यू किती? जय माता दी. तर करा मग. आता 100%ची व्हॅल्यू किती? तर 35 70 भागेला 35, 70 भागेला 35%, तर 100 म्हणजे किती? 100 काय आहेत? एकूण गुण. हे काय मिळेल तुम्हाला? एकूण गुण. तर पॉवर किती येतं? मग पर्सेंटेज कटला. चला, पर्सेंटेज कटला आणि 35 दुने 70 म्हणजे किती गुणाची एक्झाम होती? तर 200 मार्क्स गुणाची एक्झाम होती. गुण. ठीक आहे. हँडरायटिंग थोडी चांगली येत नाही, बट तुम्ही माझ्या भावना समजा. ओके, भावना समजल्या? फारच छान. चला, किती मार्काची होती? तर ऑप्शन नंबर ए इज युअर राईट चॉईस. ओके, समजले का? समजले. ओके, आई होप यू अंडरस्टूड. चलो आगे चलते हैं. बढ़िया सा सवाल ये रहा आपकी स्क्रीन पे. एका भांड्यामध्ये 40 लिटर दूध आहे. त्या भांड्यातून 4 लिटर दूध काढून त्याच्या जागी पाणी टाकले गेले.
आणखी 2 वेळा ही पद्धत पुनरावृत्ती केली असता त्या भांड्यामध्ये दूध किती उरले असेल. आता ही आहे कॉन्सेप्ट ऑफ सक्सेसिव्ह रिडक्शन कन्सिस्टंट इक्वेशन सोल्युशन. खूपच इझी क्वेश्चन आहे, काहीच नाही, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. आता मी तुम्हाला सांगतो काय करायचं. मी ॲज अ स्टुडंट असतो तर कसं केलं असतं पहिले सांगतो. मी ॲज अ स्टुडंट असतो तर कसं केलं असतं, मग आपण बेसिक सांगतो तुम्हाला. तर आधीचं दूध म्हणजेच इनिशियल व्हॅल्यू, सुरुवातीचं दूध म्हणजे सुरुवातीची मात्रा, मी ॲज अ स्टुडंट असतो असं केलं असतं, भागेला उरलेले दूध. काय केलं, उरलेले दूध. हे झालं उरले, मी शॉर्टमध्ये लिहितो. तर मला एक माहित आहे की यांचं जे पर्सेंटेज आहे किती आहे, 4 लिटर काढलं मी 40 पासून. किती काढलं, 4 मधून 40, तर याचं पर्सेंटेज येते 1/10. ठीक आहे, किती येते, व्हॅल्यू काय येते, 1/10 येते. म्हणजे सुरुवातीची जर 10 असेल, खालची सुरुवातीची जर 10 असेल, तर त्यातून त्याने 1 काढल्यानंतर, भाऊने 1 काढल्यानंतर 9 राहिला असेल. हे झालं पहिल्या वेळा, हे झालं पहिल्या वेळा. आता दुसऱ्या वेळा पण तसंच त्यानं 10 काढल्यानंतर 1 जर त्यातून मायनस केला तर 9 राहिला असेल. आता तिसऱ्या वेळा केलं, कारण 3 वेळा आहे ना, 10 मधलं 1 मायनस करून राहिला 9. ठीक आहे, तर ही झाली सक्सेसिव्हची कॉन्सेप्ट. समजले, सक्सेसिव्हची कॉन्सेप्ट. तर म्हणजे याचा रेशो आपण पाहूया, यांचा रेशो इथे काढूया. रेशो सरळ सरळ रेशो काढूया. म्हणजे काय झालं, याचा आपण आता करू गुणाकार, असा वर्टिकल गुणाकार. ठीक आहे, वर्टिकल गुणाकार केला तुम्ही तर किती येतं, 10 गुणिला 10 गुणिला 10. मी इकडे लिहितो थोडंसं. मी ॲज अ स्टुडंट असतो तर कसं केलं असतं असं सांगतोय. मग तुम्हाला एक फॉर्म्युला पण लिहून देतो. तर काय केलं, 10 गुणिला 10 गुणिला 10 म्हणजे किती येतं, 10 गुणिला 10 गुणिला 10 इज टू 9 गुणिला 9 गुणिला गुणिला 9. ठीक आहे, हे झालं. आता 10 गुणिला 10 गुणिला 10 म्हणजे किती येतं, 1000. आणि हे किती येतं, 729. मला असं 10ची व्हॅल्यू किती आहे क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिली आहे. 10 गुणिला 10 गुणिला 10 याची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला क्वेश्चन मध्ये 40 लिटर. किती दिले आहे, सुरुवातीची व्हॅल्यू 40 लिटर आहे, तर 729 किती, तर किती येतं हे 40 ची व्हॅल्यू अपॉन 1000, तर 729 ची किती. तर तुम्ही जर पाहिलं असेल तर 729 गुणिले 728, 29 चुक 116 म्हणजे 2916, 29116 भागेला 1000 करा. 1000 म्हणजे एक शून्य शून्य गेला, म्हणजे तुमचा आन्सर यायला पाहिजे किती राहिलं दूध, 29.16 लिटर. ठीक आहे, किती राहिलं भाऊ, 29.16 लिटर. ऑप्शन आहे ए. अगदी सोपा असा प्रश्न. मी ॲज अ स्टुडंट असतो तर असं केलं असतं. आता हे एवढं तुम्हाला लिहून तरी दाखवलं. मी ॲज अ स्टुडंट असतो तर कसं केलं असतं, माझ्या मनातल्या मनात कार्यक्रम झाला असता. मी केलं असतं 7चा पॉवर 3 अपॉन 10चा पॉवर 3. ठीक आहे, हे झालं. तर ही काय आहे, 729 अपॉन 1000, कारण 3 वेळा केलाय म्हणते ना, तर 3 वेळा म्हणजे एवढं केलं असतं गुणिले 40. बस हे माझा आन्सर असतं. एवढं मी केलं असतं, ॲज अ स्टुडंट असतो मी एवढं केलं असतं, तुम्हाला आन्सर दिला असता. ठीक आहे, आता करून पाहिजे हे किती येतं. पण आता तुम्हाला दोन्ही नाही समजलं की 7 कुठून आले, सॉरी 9 येतं, 9चा पॉवर 3, सॉरी 9चा पॉवर 3 येतो. ठीक आहे, 7चा नाही, 9चा पॉवर 3 भागेला. आता 9 कुठून आले, 7 कुठून आले, तुम्हाला काही समजलं नाही, मला माहित आहे तुम्हाला काही समजलं नाही. आता आपण थोडा फॉर्म्युला पाहू. एक फॉर्म्युला बेस आहे, एक फॉर्म्युला असतो. काय आहे, 1 मायनस, जेव्हा ही दुधातून सारखी सारखी क्वांटिटी बाहेर काढली जाते त्यावेळेस एक डायरेक्ट फॉर्म्युला लावायचा, सारखी सारखी. 1 मायनस काढलेली मात्रा, काय करायचं, काढलेली मात्रा, मात्रा म्हणजे काय, क्वांटिटी, भागेला सुरुवातीची एकूण मात्रा, गुणेला किती वेळा केला आहे, किती वेळा असे केले आहे. गुणेला नाही, पॉवर मध्ये आहे, म्हणजे इंडायसेस घातांक मध्ये आहे, पॉवर केलाय. बरोबर काय मिळतं, उरलेले दूध. काय मिळते भाऊ, उरलेले दूध भागेला सुरुवातीची एकूण मात्रा, सुरुवातीची एकूण मात्रा. बस हा फॉर्म्युला तुम्ही लावा, तुम्हाला आन्सर मिळेल. काय मिळेल, उरलेले दूध भागेला एकूण सुरुवातीची एकूण मात्रा, हा फॉर्म्युला लावायचा. आता 1 मायनस 4 लिटर आपण काढलाय 40 मधून, आणि असं किती वेळा केलं म्हणते, 3 वेळा. आणि त्याचा उरलेले दूध आता आपल्याला काढायचं आहे. उरलेले दूध मान समजा, उरलेल्या दुधाला मी मिल्क घेतोय, एम घेतोय, तर एम भागेला किती, एम लिटर ना, लिटर भागेला किती, 40. ठीक आहे, तर याला सॉल्व्ह केल्यानंतर पहा काय राहते, इथे राहतं 1/10, 9/10 इंटू 10, 9/10चा पॉवर 3 इक्वल्स टू मिलीलिटर, एवढं दूध राहिलंय अपॉन 40.
तर पहा येतं किती 729 भागेला 1000 गुणेला 40 हे काय आहे गुणेला 40 बरोबर काय उरलेले दूध हे काय आहे रिमेनिंग क्वांटिटी ऑफ मिल्क हे काय तुमचा आन्सर आहे. सॉल्व्ह करून पहा तुम्हाला तेच आन्सर येईल ऑप्शन नंबर 1. मी तुम्हाला तिन्ही पद्धतीने सांगितलं आहे. मी ॲज अ स्टुडंट असतो तर कसं केलं असतं, तुम्ही कसं करायला पाहिजे, मी ॲज अ स्टुडंट कसं केलं असतं, तुम्ही कसं करायला पाहिजे आणि काय फॉर्म्युला आहे म्हणजे अप्रोच काय, याला आपण अगदी मी जेव्हा हा टॉपिक शिकवेल तुम्हाला तर आणखी डिटेलमध्ये इलॅबोरेट करेल की कसं येतं काय येतं वगैरे वगैरे. ठीक आहे. चला, जर फळांची किंमत 20% कमी झाली. नेक्स्ट सवाल ये रहा आपकी स्क्रीन पे, बहुत ही बढ़िया सा सवाल, एकदम बेसिक सा सवाल, 5 सेकंदात आन्सर यायला पाहिजे. मला सांगा, जर फळाची किंमत 20% कमी झाली तर यावरील खर्च कमी न करता, म्हणजे जेवढे तुम्ही आधी खर्च करत होते न करण्यासाठी घरामध्ये त्याचा उपयोग किती टक्क्याने वाढला पाहिजे. अगदी 5 सेकंदाचा प्रश्न आहे हा. खर्च आपल्याला कमी करायचा नाही. समजा तुम्ही आधी जर 100 रुपये खर्च करत असाल तर आताही 100च करायचे, कारण आता भाव कमी झाले तुम्ही क्वांटिटी वाढवाल. जायचे आता पेट्रोल जर उद्या स्वस्त झालं तर तुम्ही गाडी जास्त फिरवाल, कारण तुम्हाला फंड मिळतोय. समजा तुम्हाला कंपनीतून 1000 रुपये मिळत आहे पेट्रोलचे आणि त्यांनी फिक्स सांगितलं 1000 रुपये तुम्हाला पेट्रोलच भरून देईल, 1000 रुपयाचं पेट्रोल तुम्ही खर्च करा किंवा नका करू. मग आता पेट्रोलचे भाव कमी झाले आणि तुम्हाला पेट्रोल कमी लागेल तर तुम्हाला कन्झम्पशन म्हणजे जास्त गाडी फिरवावी लागेल. बस हाच फंड आहे. इथे पहा आता एक असतं प्राइस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द क्वांटिटी, याचं एक उलट रिलेशन असतं. म्हणजे ज्या ज्या रेशोमध्ये तुमची प्राइस वाढेल त्या त्या रेशोमध्ये क्वांटिटी कमी होईल. उलट त्याच्या ज्या ज्या रेशोमध्ये तुम्ही क्वांटिटी वाढवाल त्या त्या रेशोमध्ये प्राइस कमी होईल. ठीक आहे, दोन पैकी काही रिलेशन आहे. आता इथे म्हणते भाव कमी झाले, प्राइस कमी झाले, तुम्ही क्वांटिटी वाढवाल की नाही वाढवाल. बस जय माता दी. आता इथे एकदम सिंपलचा म्हणणं काय की इथे प्राइस आणि क्वांटिटीचा आपण रेशो घेऊया डायरेक्ट. आता आधीची किंमत आणि नंतरची किंमत. ठीक आहे, आधीची किंमत किती होती, आता 20% व्हॅल्यू किती असतं, फ्रॅक्शन व्हॅल्यू तुम्हाला माहित असायला पाहिजे 1/5. 20% म्हणजे किती, आधीची भाऊ प्राइस जर त्याची 5 रुपये होती तर 1 रुपयावरची कमी झाली असेल, ही कमी झाली असते. कमी झाली तर 1 रुपया जर भाऊ कमी झाली, 1 रुपया जर कमी झाली तर 4 रुपये आता झाली असेल. ठीक आहे, हे रुपीज मध्ये रेशो मध्ये घेतोय आपण. 5 रुपये जर त्याची आधी होती तर आता 1 रुपया कमी होईल किती झाली असेल म्हणते, 1 रुपया कमी होईल किती झाली, 4 रुपये झाले. आता त्याच्यानंतर आता आपण पाहूया 4:5 चा रेशो. काय करू, 4:5, कारण हा रेशो उलटा होतो. प्राइसचं आणि क्वांटिटीचं उलट रिलेशन असतं, तर तो रेशो काय होईल 4:5. मला सांगा, तो भाऊ आधी 4 किलो घ्यायचा, असं समजा तुम्ही की आधी किती घ्यायचा, तो 4 किलो अनाज विकत घ्यायचा किंवा किंमत फळांची 4 किलो फळ घ्यायचे, आता तो 5 किलो घेतोय. तर किती जास्त घेतोय तर एक जास्त घेतोय ना. कशावर पण 4 वर, तर 100 किती. बस, आणि लावायला जय माता दी, 1/4 ची व्हॅल्यू येतो 25%. ठीक आहे, आता हे तर झालं कॉन्सेप्ट. ठीक आहे, हे तर झालं कॉन्सेप्ट. आता याच्यानंतर तुम्हाला जर एका लाईन मध्ये आन्सर द्यायचं असेल, काहीही कॅल्क्युलेशन न करता, नाही दिमाग लगाना, ऐसा सवाल जब रहा तो बस का करणे का, तर याला समजा मी x% आहे, ही जी व्हॅल्यू आहे ना, तर x अपॉन, आता कमी झाली आहे म्हणते ना, कमी तर काय करायचं, कमी झालं असेल तर 100 - x आणि गुन्हेला x करायचं बस. आणि हे काय आहे तुमचे आन्सर. x व्हॅल्यू पहा किती येतं, x किती आहे 20 अपॉन किती येतं 80 गुन्हेला 100 किती येतं, हे 20 × 20 20 चूक 100, तर किती येतं हे 25%. किती सेकंदात आन्सर आलं, किती सेकंदात, 5 सेकंदात. किती सेकंदात आन्सर आलं, बस काही दिमाग न लावता 100 - x इंटू 100. ओके. अरे यार लाइट गई हमारी तो. चला मित्रांनो, लाईट गेली आहे, विदाऊट कॅमेरा चालू ठेवू आपण. लाईट गेली आमची, विदाऊट कॅमेरा चालू ठेवू. ठीक आहे, पुढे मी विदाऊट कॅमेरा चालू ठेवतो आता. चला, लाईट आल्यानंतर कॅमेरा चालू होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. आता केलंय, बाबूने 2500 रुपयाची मध्ये एक कपाट खरेदी केले आणि त्याची 3500 रुपयामध्ये विक्री केली. किती केली, 3500 रुपयामध्ये विक्री केली. बरं एक सेकंड, मी काय करतो, चला, आपली लाईट गेली होती थोडंसं म्हणून थांबलो आम्ही.
मित्रांनो लाईट गेली होती आपली, चला काही हरकत नाही. चला वापस येऊया. काय क्वेश्चन आहे, बाबूने 25 रुपयात एक कपाट विकत घेतलं. किती घेतलं हे आता क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. 1/4, ठीक आहे. किती होतं, 1/4 ची व्हॅल्यू असते 25%. ये तो बहुत ही आसान सा सवाल था. जेव्हा काय असेल, जर एका फळाची किंमत 20% कमी झाली, तर म्हणजे कमी झाली म्हणून काय केलं आपण, x/100 मायनस x इंटू 100 बस. आणि जर वाढली असती तर काय केलं असतं, मग वाढली असती तर काय झालं असतं, तर x/100 प्लस x इंटू 100 बस. हे काय झालं असतं, किती पर्सेंटने कमी करायला पाहिजे, बस हे डायरेक्ट आलं असतं, त्याने किती पर्सेंटने कमी केलं असतं. या केसमध्ये किती पर्सेंटने वाढवायला पाहिजे, तर एवढ्या पर्सेंटने वाढवायला पाहिजे, म्हणजे टक्क्यात उपभोग किती वाढवला, एवढा पर्सेंट वाढवला पाहिजे. आणि इथे काय जे काही आन्सर येईल ही एवढ्या टक्क्यांनी कमी करायला पाहिजे. बस, जय माता दी, कुछ भी नहीं करने का. बाबूने काय केलं, 25 रुपयाची एक वस्तू आहे. किती आहे, बाबूने 25 रुपयाची एक वस्तू, बाबूने 2500 रुपयाची एक वस्तू, एक कपाट खरेदी केले आणि त्याची 3500 ही विक्री किंमत. तुम्हालाही माहिती आहे ही बेसिक कॉन्सेप्ट नाही सांगत, पण खरेदी ही 5 सेकंदाचा क्वेश्चन आहे. खरेदी किंमत आणि विक्री किंमतचा आपला रेशो जरी माहित असला तरी आपण आन्सर काढू शकतो. खरेदी किंमतचा रेशो, आता मी ॲज अ स्टुडंट असतो किती, इथं 2500 न लिहिता ही डायरेक्ट केलं असतं. 2500 आणि 3500 हे तुम्हाला समजायसाठी लिहितोय. यांचा आपण काढूया रेशो. रेशो जेव्हा काढतो ते 2 0 कटले, 5 ने याला काटला आपण, 5 5 25, 7 5 35. ओके, तर 5 रुपयाची वस्तू यांच्या मधातला हा काय असतो, हा असतो नफा. काय असतो, हा नफा. तर नफा किती आहे, तर मधातला 2 रुपये नफा आहे, 2 रुपये नफा आहे त्याचा. तर 2 रुपये नफा कशावर, तर खरेदी किंमतवर. म्हणजे 2 रुपये नफा हा कशावर, 2 रुपये नफा, तर हा कशावर आहे, 2 रुपये नफा जो आहे, हा 2 रुपये नफा आहे 5 रुपयावर. तर प्रत्येकी 100वर किती, तर किती येतं, 40%. ठीक आहे, किती येतं आन्सर, 40%. आय होप यू गॉट दिस. किती आहे आन्सर, 40%. ठीक आहे, किती आहे, 40% तुमचा आन्सर आहे. असंच तुम्ही करा. आता नॉर्मली स्टुडंट काय करतात, की आपल्याला माहित असतं नफा बरोबर काय असतो, नफा बरोबर विक्री किंमत मायनस खरेदी किंमत ही असतं. हा झाला नफा. आणि नफ्याचा शेकडावारी काय असतं, नफा शेकडेवारी किती असतं, तर नफा भागेला खरेदी किंमत गुणिले 100 हा फॉर्म्युला असतो. तर तुम्हाला काही गरज नाही एवढं सगळं लावायची, फक्त दोन वस्तूचा रेशो जरी माहित असला तरी चालते. आता मी ॲज अ स्टुडंट असतो तर काय केलं असतं, बा इथलं इथंच काढून टाकलं असतं, 2 0 इथले खाल्ले, इथल्या इथं 2 0 खाल्ले. तर ही काय खरेदी किंमत माझी किती आहे, 5, आणि त्याला 5 ने काढल्यानंतर इथं 7 आहे. म्हणजे मी 5 रुपयाची वस्तू किती रुपयात विकली भाऊ, 7 रुपयाला विकली. 2 रुपये माझा नफा आहे कशावर, 5 वर. तर 100वर किती, तर किती येतं हे, 40%. 2/5 ची व्हॅल्यू तुम्हाला आधीच लन असायला पाहिजे. 2/5 म्हणजे किती येतं, 40%. ठीक आहे, अच्छा, अशी खिचडी मी केली असती. बरं, काय हरकत नाही. आता चला पुढे. आता किती झालं, हे मग एपीचा क्वेश्चन आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अगदी सोपा असा प्रश्न. ज्या लोकांना कॉन्सेप्ट जरी माहित नसली त्यांनी मॅन्युअली करूनही आन्सर काढता येतं. पण मी तसं ना करता, आता मॅन्युअली आपण जर काढलं तर याला कसं करतात, मॅन्युअली आपण जर काढलं तर मॅन्युअली काढलं तुम्हाला लोटत बसावं लागेल. मी आता डायरेक्ट सांगतो कसं येतं. तर हे नंबर्स आहेत एपी मध्ये. एपी म्हणजे काय, 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 आणि 3 13, 13 आणि 3 पुढे काय असायला 16 असं यायला पाहिजे. तर हे आहेत नंबर एपी मध्ये, अरिथमॅटिक प्रोग्रेशन, सिक्वेन्स अँड सिरीजचं चॅप्टर आहे. ठीक आहे, आता मला सांगा असं जर असेल तर आपल्याला एक फॉर्म्युला माहित पाहिजे, ए प्लस एन मायनस 1 इंटू डी बराबर ही काय असते, nth टर्म. ही काय असते, nth टर्म. म्हणजे जी नंबरची आपल्याला काढायचा आहे तो एक फॉर्म्युला आहे. ए, आता ए कोण आहे इथं, तर ए इथं आहे, हा आहे ए, म्हणजे पहिली जी टर्म असते ती असते ए. आणि nth काय आहे, तर हे 90 पद, आपल्याला 90 काढायचं नाही, हे आहे nth वाला. बस हा फॉर्म्युला लावा आता. तर ए म्हणजे 4 प्लस 9 मायनस 1 इंटू डिफरन्स किती, आता डी काय असतो, तर यांचा जो समान डिफरन्स आहे ना, यांचा फरक किती आहे, हा आहे डी. डी किती येतो, येतं 3चा डिफरन्स आहे. प्रत्येक ठिकाणी किती आहे, 3 3. इथे पण 3 आहे ना, या दोघांच्या मधात 3 आहे. तर हा झाला फॉर्म्युला. तर आला 3 बराबर nth म्हणजे 9वी टर्म. 9वी टर्म करायचा 4 प्लस 8 त्रिक 24, हे 24 बरोबर किती येतं, 9वी टर्म किती येतं असायला पाहिजे तुमची, यायला पाहिजे 24 आणि 4 28. काय आलं पाहिजे, ही असेल तुमची 9वी टर्म. आन्सर काय, 28वी. किती सेकंद लागतात भाऊ याला, जर तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल तर अगदी. आता इथं 9वी सांगितली म्हणून ठीक आहे, 25वी जर सांगितली असती तर का 25वी लिहाल, नाही लिहाल, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन. ठीक आहे, आता तुम्हाला सांगतो. आता आपण 28 तर काढलं होतं, तर आता तुम्ही समजा लिहिलं, तुम्हाला काहीच माहित नाही मॅन्युअली, 4 7 10 13 16 19 9 3 12 22 आणि 3 25 आणि 3 28. पहा किती नंबर आले, 1 2 3 4 5 6 7 8 9 आले की 9वा.
पण हे असं करण्याला असं करू तुम्ही शकता, बरं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही, इथे छोटेसे नंबर मागितले, पण त्यानं जर म्हटलं असतं 25वी टर्म काढा, 27वी टर्म काढा, तर का 27 लिहित बसायचं का नाही, तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, तो एपीचा फॉर्म्युला आहे, nth टर्मचा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे? a प्लस n मायनस 1 इंटू डी इन ब्रॅकेट, n मायनस 1 इन ब्रॅकेट ब्रॅकेट क्लोज इंटू डी बराबर nth टर्म. बा जय माता दी. चला, जर 20 पुरुष एका पुलाचे काम 24 दिवसात करू शकतात, तर 32 पुरुष अशा 2 पुलांचे बांधकाम किती वेळ लागते? बरं, काय 2 पुलं बांधायचे आहे? मला सांगा, तुम्हाला एक फॉर्म्युला माहित पाहिजे, MDH अपॉन W. म्हणजे काय असतं हे? हा रेशिओ असतो. आता MDH, आता 2 सिनेरिओ आहेत, तर काय लिहायचं? तुम्हाला लक्षात ठेवायचा फॉर्म्युला MDH मसाले, MDH असा एक मसाला होता, माहिती आहे का तुम्हाला? आठवत असेल तर काय करायचं? M1 D1 H1 अपॉन W1 इज इक्वल्स टू M2 D2 H2 अपॉन W2. तर आपल्याला काय W काय आहे? ते काम आहे, पहिलं काम, आणि हे काय आहे? दुसरं काम. M काय आहे? तर हे आहेत माणसे, दुसरं डे म्हणजे दिवस, आणि H म्हणजे काय? आवर्स. ठीक आहे, हे असं तुम्हाला दिलं आहे. M म्हणजे काय? माणसे, D म्हणजे काय? दिवस, H म्हणजे काय? आवर्स, आणि W1 म्हणजे काय? पहिलं काम, आणि W2 म्हणजे दुसरं काम. आणि M2 D2 काय आहे? तर दुसरे माणसे, दुसरे दिवस आणि दुसरे आवर्स. ठीक आहे, आता यातलं जे जे दिलेलं आहे ते लिहायचं. तर M1 काय आहे? इथं 20 पुरुष आहे, तर लिहिले आपण 20 पुरुष आहे. किती दिवसात? 24 दिवसात. ओके, तर 32 पुरुष आहे. आता मग काम किती आहे? समजा 1 आहे, आपण मानायचं काम किती आहे? 1. आता कोणते 32 पुरुष आहे, की अशा 2 पुलांचे काम करायचे, 2 पुलं करायचे, आणि किती दिवस? तर लेट सपोज त्यांना यातले दिवस लागतात, एवढे दिवस लागतात. काय लागतात? एवढे दिवस लागतात. बस जय माता दी. तर 32 24 गुणिला 20 अपॉन n, 32 गुणिला 3, तर काय करतं यातलं? 8 तिया 24, 8 तिया 24, 8 तिया 24, 8 चौक 32. आता काय राहिलं? 4 पंच 20, 20 20, 5 त्रिक 15 2 30. किती दिवस लागतील भाऊंना? 30 दिवस. किती दिवस लागतील? 30 दिवस. आन्सर ऑप्शन नंबर डी. किती सेकंड लागतात बे? हार्डली 15 ते 10 सेकंड. आता मी ॲज अ स्टुडंट एवढं तुम्हाला लिहित बसलो असतो का? नाही. मी ॲज अ स्टुडंट कसं केलं असतं माहिती आहे का? 20 गुणेला 24 भागेला 32 गुणेला 2, हे तुमचं आन्सर दिवस. कारण मला माहित आहे नॉर्मल तेवढंच जर काम असतं तर मला एवढं लागलं असतं, पण डबल जेव्हा लोक आले, म्हणजे डबल काम करायचं, डबल लागेल. तर काही नाही, पहा आता काय येतं? 8 8 तिया 24, 8 चौक 32, 2 कटला, हा गेला 10, 10 3 30. किती आन्सर येतं? 5 सेकंदात. ठीक आहे, मला माहिती होतं मी डायरेक्ट असं केलं असतं ॲज अ स्टुडंट. ओके, कोई बात नाही, आगे चलते. इथे पाहूया, तुम्हाला पण मायनस 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 दिलं, मायनस मायनस मायनस, असा किती वेळा आहे म्हणते? 12 वेळा आहे. बरं, आता 12 वेळा आहे म्हणजे मी असं जर याला देतो -20 प्लस -20 प्लस -20, असं करत करत किती वेळा आलं? 12 वेळा आहे म्हणते भाऊ, पुढे असे असं करत करत 12 वेळा. मला सांग किती वेळ असलं? यातला मी कॉमन काय काढू शकतो? यातला काय कॉमन काढू शकतो? -20 कॉमन काढला, आणि अंदर काय राहिलं असेल? 1 प्लस 1 प्लस 1 प्लस असा असा कुठपर्यंत? 12 पर्यंत. तर मग मी असं नाही करत का, हे टोटल जर केली या 12 लोकांची तर 12 होईल, तर -20 गुणिला 12, हे झालं ए ची व्हॅल्यू. ही कोणाची व्हॅल्यू झाली? ए ची व्हॅल्यू. मी आता पुन्हा सांगतो, इथं आपण असं पहिले 20 20 20 असं किती 12 वेळा आहे म्हणते. मग यातला मी कॉमन काढला, -20 काढला कॉमन, आणि अंदर राहिले 1 1 1 1 1 1 कुठपर्यंत? असं 12 वेळा. तुम्ही लिहून पाहा घरी, असं राहिला. तर याची व्हॅल्यू मी आता कॉमन काढल्यानंतर 20 गुणिला 12 ही झाली ए ची व्हॅल्यू. कोणाची व्हॅल्यू झाली? हो, ही झाली ए ची व्हॅल्यू. ए ची व्हॅल्यू किती झाली? ही झाली ए ची व्हॅल्यू, हे ना, ए दिलाय ना. आता बी ची व्हॅल्यू किती दिली असेल? 3 गुणिला 3 गुणिला 3 म्हणजे मायनसचा 27, कारण 3 वेळा आहे, तुम्हाला हे साईनवर आहे, तर हा किती येतो? -चा 27. इथे तो -चा 27. तर बी ची व्हॅल्यू किती आहे? बी ची व्हॅल्यू आहे -चा 27. ठीक आहे, -चा 27. बस, अब क्या चाहिए हमको? ए प्लस बी, दोघांचं टोटल करा, ऍडिशन करा, दोघांचं बेरीज करा बरं, दोघांची दोन्ही साईडला. काय येतं? ए प्लस बी, ए प्लस बी बरोबर किती येते? 12 दुने 24, 240, -चा 240, -चा 227, -27, 27 267 यायला पाहिजे, 267 -चा. तुमचा आन्सर काय आहे? -चा 267, हा तुमचा आन्सर आहे. बरं, आता तुम्ही जर थोडे स्मार्ट असते तर तुम्हाला आधीच कळायला पाहिजे होतं की पॉझिटिव्ह मध्ये आन्सर येऊ शकत नाही, कारण नेगेटिव्ह व्हॅल्यू खूप मोठी आहे. तुम्ही जर थोडेसे म्हणजे तुम्ही आधीच जर विचार केला असता, तर थोडे स्मार्टली जर विचार केला असता, तर तुमची पॉझिटिव्ह याची व्हॅल्यू खूप मोठी येऊन राहिली, आणि निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आणि ही व्हॅल्यू छोटीशी आहे, ती पण निगेटिव्ह आहे. तर दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह निगेटिव्ह असतील तर पॉझिटिव्ह आन्सर तुमचं येऊ शकत नाही. हे नाही येऊ शकत, हे नाही येऊ शकत. आता याचं जेव्हा कॅल्क्युलेशन आपण केलं, तर या दोनपैकी तुमचं आन्सर असू शकते. ठीक आहे, दोनपैकी आन्सर असू शकते, तर त्याला काय करू शकतो आपण? दोनपैकी आन्सर, तर तुम्हाला माहिती आहे हे होऊ शकत नाही, हे होऊ शकत नाही, या दोनपैकी राहते.
तर आता तुम्हाला एवढं माहित होतं की 20 गुणेला 12 म्हणजे 2 येतो आणि याचा किती येतो 7. किती येतो 7. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 7 येतं ना. तर इकडे किती आला होता 0, 0 आला होता. तर युनिट डिजिट मध्ये किती आला पाहिजे 7 यायला पाहिजे. हे तुमचं आन्सर असतं. पूर्ण कॅल्क्युलेशन न करता तुम्हाला माहित आहे -20 गुणेला 12 जेव्हा केला तुम्ही तर 0 यायला पाहिजे. आणि इकडे यांचं दोघांचं ऍडिशन किती आहे तर हे 7 येतं. तर दोघांचं मिळून फायनली तुम्हाला यायला पाहिजे होतं 7. तर हे तुमचं आन्सर असतं. ठीक आहे. अगदी सोपा असा क्वेश्चन, काहीच नाही, युनिट डिजिटने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, चलो आगे बढ़ते. बढ़िया से. नायक आणि ब्रिजेशच्या वयाचे गुणोत्तर 7:2 आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार 504 आहे. तर 18 वर्षानंतर त्यांच्या संबंधिताचे वय किती. वा वा वा, अगदी सोपा असा प्रश्न, काहीच नाही याच्यात. पण नायक आणि ब्रिजेशचे वयाचे गुणोत्तर 7:2 आहे. वयाचे गुणोत्तर 7:2 आहे. त्यांच्या वयाच्या गुणाकाराची 504 आहे. म्हणजे प्रोडक्ट आहे, हा लक्षात ठेवा, गुणाकार आहे. तर 18 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती. तर एका लाईनचा क्वेश्चन आहे, काहीच नाही, 5 वेळा सांगतो काय करायचं. आता समजा त्यांचं आपण वय घ्यायचं. आता इथे थोडी चुकी करू नका, नाही तर 7 गुणेला 2 बरोबर 504, हे चुकीचं आहे मित्रांनो, हे चुकीचं आहे. आता इथं काय करा, थोडंसं व्हेरिएबल घ्यावं लागेल आपल्याला. इथं एक्स घेतला, याचा कॉमन व्हेरिएबल असतो 7x आणि 2x. यांचा गुणाकार तुम्हाला दिलाय क्वेश्चन मध्ये 504. यांच्या वयाची बेरीज 504 आहे. बरं, तर हे किती झालं मग 7 दूने 14चा x² = 504. याचं कारण दोन्ही साईडला मी 2 ने डिवाइड केल्यानंतर किती येतं 7x = 25 2 252. आता तुम्हाला हे माहित असायला पाहिजे थोडासा प्रोडक्ट 28 गुणेला 9. 28 गुणेला 9 252 होते. काय होते भाऊ 28 गुणेला 9 किती होते 252. 28 गुणेला 9 किती होते 252. हे माहित असायला पाहिजे. तर मी तर लिहितो 7² = 28 गुणेला 9. तर मी इथून काटलं 7 × 28 कटलं. तर x² ची व्हॅल्यू किती येते तर x² बरोबर 36. तर x ची व्हॅल्यू किती येतं, x ची व्हॅल्यू येते इथून 6. निगेटिव्ह येऊ शकत नाही. कोण काही लोक म्हणतील सर प्लस मायनस का नाही घेतला. अबे वय कोणाचं निगेटिव्ह असते का, वय कोणाचं निगेटिव्ह असते का, नसते ना. तर ते झालं, x ची व्हॅल्यू झाली 6. x ची व्हॅल्यू 6 झाली तर आपल्याला काय पाहिजे 18. 18 वर्षानंतरचे वय पाहिजे. मला सांगा आता तुम्ही जर x ची व्हॅल्यू म्हणजे एका पार्टची व्हॅल्यू 18 आहे तर 18 वर्षासाठी किती लागेल 3x लागेल का नाही, 3x लागेल का नाही. मग सध्या आपल्याजवळ 7x आहे, 7x आपल्याजवळ ऑलरेडी आहे, त्याच्यात मी 3x केले तर किती होईल माझे 10x होईल का नाही. आणि माझ्याकडे ऑलरेडी 2x आहे, त्याच्यात मग जर मी 3x केलं तर किती होईल माझं 5x होईल. आणि यांचा जर रेशो काढला तर x कटला म्हणजे किती येतं 2:1. जय माता दी, तुमचा आन्सर आहे 2:1. आता काही लोक काय करतील माहित आहे का, की पहिले याचं वय काढतील. x ची व्हॅल्यू मला 6 मिळाली, किती मिळाली x ची व्हॅल्यू 6. बरं, x ची व्हॅल्यू मिळाली 6. तर मला x ची व्हॅल्यू जर 6 मिळाली तर ऍक्च्युअल लोक काय करतील, आता हे सगळं मी हटवतो एक मिनिट. लोक काय करतील म्हणजे काही स्टुडंट काय करतील, x ची व्हॅल्यू तुम्हाला जर 6 मिळाली, जबरदस्त ट्रिक आहे. तर x ची व्हॅल्यू मला मिळाली 6. तर मी आता 6 × 7 = 42 याचं वय काढेल. पहिले कोण आहे नायक आणि दुसरा कोण आहे ब्रिजेश. यांचं आजचं वय काढेल आपण. ब्रिजेश यांचं आजचं वय काढतील लोक. तर म्हणजे 7 × 42 42 त्यांचं आजचं आणि 6 × 12 हे झालं आजचं वय. आता नंतर 18 वर्षानंतर आपलं पाहिजे तर हे काय करतील भाऊ 18 वर्षानंतर यात ऍड करतील, 18 याच्यात वाय ऍड करतील, 18 याच्यात ऍड करतील आणि पूर्ण टोटल काढतील. आता दोघांची टोटल किती 18 42 50 60 होते. 4 1 5 1 60 60 झालं हे. आणि याचे 18 42 म्हणजे 30 होते. तर आता याला रिड्यूस करतील 2:1. आन्सर ते झालं. पण हा मूर्खपणा आहे, शुद्ध मूर्खपणा आहे एवढं सगळं करणे म्हणजे. तर तुम्हाला हे माहित पडलं होतं की एका पार्टची म्हणजे x ची व्हॅल्यू 6 आहे, तर 3 पार्टची व्हॅल्यू 18 ची किती असेल तर 3x असेल. 18 ची व्हॅल्यू किती 3x असेल. हे समजायला थोडासा जास्त डीप कॉन्सेप्ट पाहिजे. ठीक आहे, चला काय हरकत नाही, समजला असेल. अगदीच सोपा असा प्रश्न. प्रीती 40% प्रवास पायी करते, बाकीचा उरलेला प्रवास बसनं करते. बरं, प्रीती 40% प्रवास कशाने करते, पायी करते आणि उरलेला प्रवास ती बसनं करते. तिला 80 किलोमीटर अंतर कापायचे तर तिने बसने केलेला प्रवास. आपण समजूया, मला सांगा पूर्ण प्रवास जो आहे एकूण प्रवास तिचा 100% आहे. एकूण प्रवास हा किती आहे 100%. 100% म्हणजे काय, बसने केले. एकूण प्रवास कोणता आहे बसने केलेला प्लस पायी केलेला. तर तिने काय म्हटलंय की बसने किती केला प्रवास, तिने पायी किती केला 40% केला. मग उरलेला किती असेल 60%. ठीक आहे, उरलेला किती आहे 60%. तर मला सांगा 40% जर ती म्हणते प्रवास पायी करते तर आपल्याला बसचा काढायचा आहे ना. तर बसचा तर 60%. 60% कशाचा 60% ऑफ 80 किलोमीटरच्या. तर किती येतं 8 × 48 तर किती असेल 48 किमी. किमी म्हणजे किलोमीटर. 48 किलोमीटर तिचा प्रवास कशाने असेल, हा असेल याचा. अगदी सोपा प्रश्न, काहीच नसतो त्याच्यात.
चला नंबर सिरीज चुकीची म्हणजे रॉन्ग नंबर सिरीज, चुकीचा क्रम सांगायचा आहे, म्हणजे त्यातली टर्म कोणती चुकीची आहे वो बताने की है, तो बता दो भाई. तुम्ही जर याला नंबरला ऑब्झर्व केलं तर काय दिसतं, हे 2, 8, 20, त्याच्यानंतर 48, 92, 188. पाहता क्षणी समजायला येतं की यांचा काहीतरी मल्टिप्लिकेशन आहे. तर मल्टिप्लिकेशन कसं पाहूया आपण. याला जर मी मल्टिप्लाय केलं तर किती येतं पहा, 8 दुने 16 आणि 4 20. बरं, याला काय करू शकतो आपण, 2 आणि 4 करू शकतो का नाही. 4 दुजुक 2 4, 4 आणि 4 8 है ना, म्हणजे इंटू 2 + 2. इथं काय करू शकतो आपण, 20 दुने 40 आणि 4 44. इथं 44 असायला पाहिजे होतं. आता इकडे पाहू काय आहे, इंटू 2. 94 गुणिले 92 गुणिले 2 किती होते, 184. 84 4 88. बस 84 4 88. म्हणजे इथं काय आला पाहिजे, 44. आणि 44 गुणिले 2 + 4 केलं तर किती येतं, 4 दुने 8 आणि 4 12. युनिट डिजिट मॅच होतं. म्हणजे कोणती टर्म चुकी आहे, 92 इज द रॉंग टर्म. कोणती टर्म चुकीची आहे, 92 टर्म इज द रॉंग टर्म. आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर 2. लॉजिक काय होतं, इंटू 2 + 4 चं लॉजिक. लॉजिक काय होतं, इंटू 2 + 4 चा लॉजिक होता. समजले. चला तर मित्रांनो, हा होता आजचा पेपर. आपण तलाठी 2019चा अंकगणित हा पाठ डिस्कस केलेला आहे. या भागात मला असं वाटतं की तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं असेल. यात मी कॉन्सेप्ट डिस्कस नाही केला, पण ऍक्च्युअल क्वेश्चन आपण किती सेकंदात सॉल्व्ह करू शकतो ॲज अ स्टुडंट, ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे. तर आता याचे 19चा झाला आहे, त्याच्या आधी आणखीही अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे पण येईल. बाकीचे पार्ट्स पण तुम्ही पाहत राहा. चॅनलवर फर्स्ट टाइम आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कोर्सेसची डिटेल तुम्हाला इथे आहे. ज्या कोर्सेस बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कुठल्याही एक्झामसाठी इथे एनरोल करू शकता. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. बाय बाय फॉर नाउ. टिल देन टेक केअर.